गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा. आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सचे खूप सारे लेक्चर कव्हर केलेले, खूप सारे टॉपिक लेक्चर कव्हर केलेले. तुम्ही मंथन या युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट सॉइल सायन्सची प्लेलिस्ट बघू शकता. प्लेलिस्ट मध्ये आपण क्रिस्टल क्लिअर शॉर्ट फॉर्म मध्ये सर्व टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ डायग्राम, फ्लो चार्ट. कारण की मला माहिती आहे मी इथं आल्याच्यानंतर थेरी तुम्हाला कोणत्याही नोट्स मध्ये भेटत, पण बिना थेरीचं तुम्हाला फक्त ती कन्सेप्ट समजली तुम्ही कोणत्याही पुस्तकातून असली डाटा तोच राहणार आहे. तसंच आपण आजचा जो टॉपिक बघणार आहे तो सॉइल वॉटर. सॉइल वॉटर हा टॉपिक समजायला खूप किचकट जातो, पण मी सांगतो खूप सिंपल आहे. सिंपल म्हणजे एक डायग्राम बनवून तिच्यातच आपण जे रिटेन्शन ऑफ सॉइल वॉटर आहे, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वॉटर आहे, फिजिकल क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन एका डायग्राम मध्ये बघणार आहोत. तुम्ही फक्त ती डायग्राम क्रिस्टल क्लिअर पहा. सुरुवातीला आपल्याला जे समजून घ्यायचं ते की बा हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय असते. हायड्रोलॉजिकल सायकल आता सगळ्यांना माहिती आहे की बा जे पाणी आहे ते पाणी आपलं म्हणजे कुठून येतं. आपण म्हणतो सर वरून पडतं. समजा एक क्लाउड आहे, ओके, हा क्लाउड मधून रेन होता, ओके, हे पाऊस पडलं, आलं कुठं, जमिनीवर पडलं, लँडवर. लँडहून हे पाणी वाहून कुठं आलं, रिव्हर मध्ये, रिव्हर मधून ओशियन मध्ये, ओके, ओशियन मधून काय झालं, इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन झालं, इव्हॅपोरेशन झाल्यानंतर डबल क्लाउड मध्ये. ही जी सायकल आहे किंवा क्लाउड मधून पाणी डबल वरच्या वरी जाणं, या सायकलला काय म्हणतात, हायड्रोलॉजिकल सायकल. सायकल समजली. हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय, ओके. तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला माहितीची आहे, पण एक फक्त समजावं म्हणून सांगितलं. त्यानंतरचे जे वॉटर मॉलिक्युलचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाहिलं असेल, H2O. तर ते मॉलिक्युलचं स्ट्रक्चर बद्दल जर एखाद्या वेळेस जर विचारलं तर तुम्ही असं लिहू शकता, ओके. तर हे जे पार्टिकल आहे आणि आपण बॅक साईडला असे, तुम्ही आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकला असेल, बॅक साईडला असं तो डॅश डॅश करून लिहितो. तर हे जे मॉलिक्युल ते हायड्रोजनचे आणि हा ऑक्सिजनचा, ओके. त्यानंतर डबल हे हायड्रोजनचे, म्हणजे आता हे दुसऱ्या याचे झाले, ओके. आता इकडे जो असेल तो O असेल, ओके. त्यानंतर अशा प्रकारे ते आपलं स्ट्रक्चर आहे, ओके. काढताना असं स्ट्रक्चर काढायचं. स्ट्रक्चर तुम्हाला समजलं, H2O. तर तुम्ही असं सिंपल पेपर मध्ये असं पण लिहून येऊ शकता जर तुम्हाला काही नाही आठवलं तर, ओके. आता वॉटर रिटेन्शन, सॉइल वॉटर रिटेन्शन म्हणजे काय की बा आता जमिनीनं आपल्याला वॉटर कोणचं शिकायचं की बा ओशियन मधलं वॉटर शिकायचं का नाही, रिव्हर मधलं वॉटर शिकायचं का नाही. आपल्याला जे वॉटर शिकायचं आहे ते वॉटर आहे जमिनीमध्ये, सॉइलमध्ये. सॉइलनं मॉइश्चर किती धरून ठेवले. आपण म्हणतो सर खूप पाऊस झाला, पाऊस झाल्याच्या नंतर वापसा कंडिशन तयार होती. वापसा कंडिशन म्हणजे काय की बा मॉइश्चर, जमिनीनं मॉइश्चर किती धरून ठेवले, किती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची, बरोबर आहे ना. त्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीवरच आपला क्रॉप प्रोडक्शन घेऊ शकतो. वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी म्हणजे काय, जमिनीनं किती पाणी धरून ठेवलेलं आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला जो प्रकार येतो, तुम्हाला डायग्राम फॉर्म मध्ये सगळे प्रकार सांगतो वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटीचे. त्यानंतर आता 2-3 कन्सेप्ट त्या समजून घ्या की ह्या डायग्राम मध्येच काढतो, नंतर या डायग्राम मध्ये लिहितो सॉइल वेटनेस. सॉइल वेटनेस म्हणजे काय की एखादा सॉइलचे जे मॉलिक्युल आहे त्या सॉइल मॉलिक्युलला किती म्हणजे किती, समजा रेशो ऑफ, जर समजा ही सॉइल आहे ही आपण ड्राय केली आणि सुरुवातीला वेट होती, बरोबर आहे, नंतर ड्राय केली, तर याच्यात जे वॉटर मॉइश्चर निघलं, किती मॉइश्चर त्या सॉइलनं धरून ठेवलेलं होतं, त्याला काय म्हणतात, सॉइल वेटनेस. त्यानंतर त्या वॉटरचं जे फ्री एनर्जी होती, वॉटरची जी फ्री एनर्जी होती त्याला काय म्हणतात, पोटेन्शियल, ओके. काय म्हणतात, पोटेन्शियल. फ्री एनर्जी काय म्हणतात, वॉटरच्या पोटेन्शियल. आता पीएफ नावाची जी कन्सेप्ट आहे, पीएफ, पी
आता आपला जो पीएच चा लिहितो ना तसा स्मॉल पी, पी म्हणजे काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम. ओके, निगेटिव्ह लॉगॅरिथम. एफ म्हणजे वॉटर हेल्ड इन सॉइल, म्हणजे जमिनीनं पाणी धरून ठेवलेलं किती आहे ते म्हणजे पीएफ. आता मी तुम्हाला पीएफ फक्त तुम्ही एवढं समजून घ्या की बा जमिनीनं मॉइश्चर धरून ठेवले. आता हे सॉइलचे जे पार्टिकल आहे याला मॉइश्चर धरून ठेवलेलं आहे, तर हे जे मॉइश्चर आहे याला म्हणतात पीएफ. आता आपल्याला जर समजा हे मॉइश्चर बाहेर काढायचं असलं तर किती टेन्शन किंवा किती फोर्स किंवा किती सक्शन फोर्स लागेल, किती सक्शन फोर्स लागेल. आता तुम्ही म्हणता याचं एक्झाम्पल कसं देऊ शकता, आता तुम्हाला जर एखाद्या नळीन पाणी वाढायचं असलं तर तुम्हाला किती, जर समजा जास्त खोलवर पाणी असलं तर सक्शन फोर्स किती लागतो, जास्त हवा वाढावं लागते, बरोबर आहे. तसा सक्शन फोर्स किती लागेल त्याला काय म्हणतात पीएफ, जर मॉइश्चर सॉइल मधून मॉइश्चर वाढायचं असलं तर. ओके, आता त्या पीएफ वरच आपण क्लासिफिकेशन करणार आहे. सुरुवातीची जी स्टेज आहे ती मॅक्सिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आता मॅक्सिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, इथं वरीच पाणी असतं, पाणी वरी असल्यामुळं आपला पीएफ कसा असेल 0, बरोबर आहे. पीएफ किती असेल 0. ओके, याला काय फोर्स लागेल का नाही, 0.1 पण लिहू शकता तुम्ही. 0.1 0.001 0.001 असं लिहू शकता मॅक्सिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर मग आपण ते पलीकडच्या साईडने लिहू. आपल्याला इथं डायग्राम मध्ये दुसऱ्या पण गोष्टी ऍड ऑन करायच्या आहे. ओके, किती आहे 0.001. त्याच्यानंतर थोड्या खालच्या स्टेजवर येतो. तुम्ही पाहिलं की 2-4 दिवस जर पाऊस पडला, लगातार पाऊस पडला तर काही पाणी वाहून जातं, म्हणजे काही धरणात नाल्यात चाललं जातं, काही पाणी जमिनीच्या आत चाललं जातं. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर वापसा कंडिशन तयार होते. वापसा कंडिशन मध्ये की बा आपण पायसाठ जमीन होती तिच्यावर आपण चालू शकतो. आपण म्हणतो की बा जमिनीत मॉइश्चर आहे पण आपण चालू शकतो किंवा आपण क्रॉपचं सोईंग करू शकतो, पेरणी वगैरे करू शकतो. तर त्या कंडिशनला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. म्हणजे जास्त पाऊस पडल्याच्या नंतर 2-3 दिवसांची जमीन तयार होती, म्हणजे जमिनीच्या आत पाणी जिरल्याच्या नंतर किंवा पाणी वाहून गेल्याच्या नंतर ज्या जमिनीची जी वापसा कंडिशन तयार होते त्याला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटीचं जे सक्शन आहे किंवा पीएफ आहे तो 1/10 to 1/3 बार एवढे. त्याच्यानंतर माणसांसर काय येतं, मग येतं परमनंट विल्टिंग कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी नंतर त्याच्या खाली पण मॉइश्चर असेल ना जमिनीत, त्याच्या खाली येते परमनंट विल्टिंग कॅपॅसिटी. परमनंट विल्टिंग कॅपॅसिटी मध्ये काय असतं की बा मॉइश्चर काही प्रमाणात, आता हे कसं फील्ड कॅपॅसिटीचं मॉइश्चर वापसा कंडिशन मधलं पिकाला लगे इझिली अवेलेबल होऊन जातं. ओके, लगे व्यवस्थितपणे अवेलेबल होऊन जातं. आपण पीक पेरणी सोयी केली की लगे मॉइश्चर जर्मिनेशन साठी ओके. आता परमनंट विल्टिंग कॅपॅसिटी तुम्ही एक पाहिला का, जर 15-20 दिवस जर पाऊस पडला नाही तर मग आपलं पीक उभं राहतं, पण असं फ्लावरिंग वगैरे हे ते करू नाही शकत, पण जगेल राहतं. 15-20 दिवस चांगलं जगतं. तर मग ते काय असतं की बा एक तर मरू देत नाही आणि चांगलं जगू देत नाही, म्हणजे ते काय परमनंट विल्टिंग कॅपॅसिटी. हे कसं असतं, अवेलेबल तर राहतं. जर 12 तास जर झाड 12 आवर जर झाड ठेवलं तर तरी पण आपण प्लांटची टर्जिडिटी मेंटेन नाही करू शकत. ओके, टर्जिडिटी मेंटेन नाही करू शकत 12 आवर जरी तिच्यात जर ठेवलं तरी. तर मग त्या परमनंट विल्टिंग कॅपॅसिटीचं जे प्रेशर लागतं, सक्शन प्रेशर पीएफ जो लागतो तो आपल्याला तो लागतो 15 बार. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं येतं हायड्रोस्कोपिक वॉटर. हायड्रोस्कोपिक वॉटर झाडासाठी अवेलेबल असतं. हायड्रोस्कोपिक म्हटल्याच्या नंतर झाडासाठी अवेलेबल असतं का नाही, त्याला सक्शन करण्या म्हणजे पीएफ किती असतो 31 बार. तुम्हाला या व्हॅल्यू ध्यानात ठेवायच्या, 31 बार, 15 बार, 1/3 बार आणि 0.01 बार.
आता हे झालं रिटेन्शन कॅपॅसिटी. आता ह्याच डायग्रामवर आपण पाहणार आहे फिजिकल वॉटरचं फिजिकल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल, म्हणजे फिजिकलच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करणार वॉटरचं. तर त्याच्यात पहिले येते ते ग्रॅव्हिटेशनल वॉटर. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, तुम्ही पहा पाऊस पडल्याच्या नंतर असं जमिनीत समजा हे मॉलिक्युल आहे सॉइलचे, तर इथून पाणी असं खाली ग्रॅव्हिटेशन फोर्सनं, दुसरा कोणताच फोर्स लागत नाही, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जे पाणी खाली वाहून जातं, हे जे वॉटर आहे हे मॉलिक्युल समजा सॉइलचे, त्यानंतर हे जे पाणी वाहून जातं खाली किंवा याच्यात राहतं त्याला काय म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. ओके, ग्रॅव्हिटेशनल वॉटरवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि ते कुठं राहतं, बिटवीन इथं, त्याला काय म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. त्याचा जो सक्शन असतो पीएफ असतो तो कसे असतो, मोर दॅन 1/3 बार. तुम्ही इथपर्यंत पण घेऊ शकता ते. ओके, हे समजलं. पहिलं फिजिकलच्या बेसिसवर येतं वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय की जर हे मॉलिक्युल असतील, जर हे मॉलिक्युल असतील तर या मॉलिक्युल मधून पाणी काही खाली जातं फक्त कोण्या फोर्सनं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय की बा ते कुठून असतं 1/3 बार पासून इथपासून तर इथपर्यंत, हे काय असतं कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर. ओके, आता हे 1/3 पासून 1/3 बार पासून तर 31 बार पर्यंत इथपर्यंत असतं, याला काय म्हणतात कॅपिलरी वॉटर. आता कॅपिलरी वॉटर कशाला म्हणू शकता, हे मॉलिक्युल जे असतात ना, हे मॉलिक्युल वॉटर होल्ड करून ठेवतात, पण हे जे वॉटर होल्ड केलेलं असतं ना, हे सरफेस टेन्शनमुळं, कशामुळं, सरफेस टेन्शनमुळं, सरफेस टेन्शनमुळं हे वॉटर होल्ड केलेलं असतं कॅपिलरी वॉटर मध्ये. आता कॅपिलरी वॉटर मध्ये पण आपण म्हणू शकतो की ग्रॅव्हिटेशनल वॉटर अवेलेबल आहे प्लांटसाठी, पण कॅपिलरी वॉटर मध्ये जे अर्ध इथपर्यंतचे जे 15 बार पर्यंतचे जे वॉटर आहे, म्हणजे अर्ध वॉटर हे अवेलेबल राहतं. हे काय असतं, अवेलेबल टू प्लांट, आणि याच्या खालचं जे असतं ते 15 बार नंतरचं अनअवेलेबल. आणि हायड्रोस्कोपिक वॉटर तर अवेलेबलच नसतं. म्हणजे एवढं ध्यानात ठेवा, तुम्हाला जर क्वेश्चन आला की कुठपर्यंत वॉटर म्हणजे कुठपर्यंत जे पाणी आहे, कोणत्या प्रकारचं पाणी किंवा किती बार पर्यंतचं जे पाणी आहे ते झाडासाठी अवेलेबल असतं ते 15 बार पर्यंतचं. पीएफ किती, याचा पीएफ येतो 4.2 पर्यंत. ओके, व्हॅल्यू कमी जास्त 4.2 पर्यंत अवेलेबल राहतं. हे काय आलं अनअवेलेबल, 15 बारच्या खाली अनअवेलेबल वॉटर, हे अवेलेबल नसतं हायड्रोस्कोपिक वॉटर. आता तुम्ही म्हणता सर हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय, तर जे मॉइश्चर ऍटमॉस्फिअर मधलं मॉइश्चर आहे, ऍटमॉस्फिअर मधलं मॉइश्चर सॉइल पार्टिकलनं होल्ड करून ठेवलं, त्याला काय म्हणतात हायड्रोस्कोपिक वॉटर. 3 प्रकार समजले, कोणचे, फिजिकलच्या बेसिसवर, ग्रॅव्हिटेशनल, कॅपिलरी आणि हायड्रोस्कोपिक. ओके, ही डायग्राम तुम्ही काढून घ्या, ह्याच डायग्रामवर तुमचं ते म्हणजे तुम्हाला समजतं. त्यानंतर बायोलॉजिकलच्या बेसिसवर कोणचं, सर तुम्ही बायोलॉजी बेसिसवर एक अवेलेबल वॉटर समजलं, इथून वरचं काय अवेलेबल वॉटर, कुठून मॅक्सिमम होल्डिंग कॅपॅसिटी पर्यंत 15 बार पर्यंत, तिथून खाली अनअवेलेबल वॉटर. ओके, त्यानंतर याच्यात डबल येतं सुपर फ्लेवर वॉटर, ते जे येतं ते याच्या वर येतं, सुपर फ्लेवर वॉटर. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल वॉटरचं काय आहे, वॉटरचं क्लासिफिकेशन कोण्या बेसिसवर आहे, कोणकोणत्या प्रकारावर आहे, किती प्रेशर पीएफ लागतं, किती काय लागतं, सर्व आपण छोटे छोटे पॉईंट पण याच्यात डिस्कस केलेले. तुम्ही वाटलंच तर डायग्राम पुन्हा कशी कशी काढली ते तुम्ही ध्यानात ठेवा. अशाच प्रकारे जर डायग्राम जर ध्यानात आली ना, तुम्ही काही लिहू शकता, काही पण. ओके, 3 याच्यावर क्वेश्चन येतो किंवा क्लासिफिकेशन केला फिजिकल बायोलॉजिकलच्या बेसिसवर, ते पण क्लासिफिकेशन करू शकतो. त्यानंतर आपण रिटेन्शनच्या बेसिसवर कोणकोणते 4 प्रकार आहे, एक मॅक्सिमम होल्डिंग कॅपॅसिटी, फील्ड कॅपॅसिटी, परमनंट बिल्डिंग कॅपॅसिटी, हायड्रोस्कोपिक. ओके,
चारही आपण लिहू शकतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. एखाद्या वेळेस तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करून जा, किंवा तुम्हाला ज्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिक साठी पण तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.